एका गावामध्ये एक साधू राहत होता. हे साधू जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस पडायचा. गावकरी सुद्धा साधूवर खूप खुश होते. जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पडावा असे वाटायचे तेव्हा जाऊन साधूला नाचायला सांगायचे आणि साधू नाचताच पाऊस पडायचा. एके दिवशी त्या गावामध्ये 4 तरुण आले. गावकऱ्यांनी या तरुणांना चमत्कारी साधूंविषयी सांगितले. त्या मुलांना यावर विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर गावकरी त्या मुलांना घेऊन साधूकडे गेले. साधूसमोरही मुलांनी हे अशक्य असल्याचे सांगितले. मुले म्हणाली, आज आम्ही नाचतो, आमच्या नाचण्यानेही पाऊस पडेल. मुलांनी एक एक करून नाचण्यास सुरुवात केली. पहिला मुलगा 10 मिनिटे नाचला, परंतु पाऊस काही पडला नाही. दुसरा मुलगा अर्धा तास नाचला, तरीही पाऊस पडला नाही. अशा प्रकारे इतर 2 मुलेही नाचली, परंतु पाऊस काही पडलाच नाही. आता साधू नाचू लागले, परंतु 2 तास झाले तरीही पाऊस पडला नाही. अशा प्रकारे साधू नाचत नाचत संध्याकाळ झाली आणि अचानक ढग गरजू लागले आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला. हे पाहून मुले अचंबित झाली. मुलांनी या चमत्कारामागचे कारण विचारल्यानंतर साधूने सांगितले की एकतर या गावकऱ्यांचा माझ्यावर अतूट विश्वास आहे आणि माझा देवावर. दुसरे कारण, पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो. मग कितीही उशीर झाला तरी मी नाचणे थांबवत नाही. यावरून आपल्याला लाईफ मॅनेजमेंटचा एक संदेश मिळतो. जेव्हा तुम्ही एखादे नवीन काम सुरू करता तेव्हा अनेक वेळा अपयश पदरी पडते. त्या अपयशामुळे आपण काम करण्याचे प्रयत्न बंद करतो. याउलट काही लोक यश प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहतात आणि यशस्वी होतात. म्हणून अपयशाला घाबरू नये, उलट त्यामधून यशस्वी होण्यासाठी आणखी काय करावे याचा बोध घ्यावा आणि स्वतःवर पूर्ण विश्वास असल्यास काही अशक्य नाही. मित्रांनो, अशाच नवनवीन कथांसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि स्टोरी आवडल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.